अशोक खरातची पत्नी फरार कल्पना खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। कल्पना खरातचा परदेशात पळून जाण्याचा मार्ग आता बंद करण्यात आलाय। शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिर्डी पोलिसांकडून फरार कल्पना खरातचा शोध सुरू आहे। आरोपी कल्पना खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे चहूबाजूने कल्पना खरातची नाकेबंदी करण्यात आलेली आहे। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। कुणाल, शिर्डी पोलिसांनी कल्पना खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी केलेली आहे, काय अपडेट्स आहेत? शिर्डीत जमीन फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरणामध्ये मोठी घडामोड जी आहे ती समोर आलेली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी भोंदू अशोक खरात याच्या पत्नी कल्पना खरात हिच्या विरोधात आता शिर्डी पोलिसांनी लुकआउट नोटीस जी आहे ती जारी केलेली आहे। त्यामुळे तिचा परदेशात पळून जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। एका शेतकऱ्याची कोट्यवधीची फसवणूक केल्याचा आरोप अशोक खरात आणि त्याच्या पत्नीसह आणखी तिघांवर आहे। या प्रकरणामध्ये फसवणूक आणि सावकारकी कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल झालाय। पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या देखील ठोकलाय। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात ही फरार झाली असून ती परदेशात पळून जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती। याच पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिच्या विरोधात लुकआउट नोटीस जी आहे ती जारी केली आहे। या नोटीसमुळे देशातील सर्व विमानतळ, बंदरे आणि सीमारेषांवर सतर्कता जी आहे ती वाढवण्यात आलेली असून कल्पना खरात देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास तिला तात्काळ अटक केली जाणार आहे। दरम्यान शिर्डी पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू असून विविध ठिकाणी विविध पथकं जी आहे ती रवाना करण्यात आलेली आहे। या प्रकरणामुळे शिर्डीमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली जाते आहे। मात्र पोलिसांनी कल्पना खरात हिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे आणि तिचे परदेशात पळून जाण्याचे प्लॅन सर्व बंद करण्यात आल्याची माहिती समोर येते। निश्चितच धन्यवाद कुणाल या सविस्तर माहितीसाठी।